नमस्कार, मी प्रियंका तुमचं माझ्या अंजिराज किचन या रेसिपी चॅनलवरती स्वागत करते. आणि आज मी बनवणार आहे मिश्र पिठाची चकली. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी घेतलेलं आहे 1 किलो हे मिश्र पीठ आहे. याच्यात मी घेतलेलं आहे 3 शेर तांदूळ, 1 शेर चणा डाळ, अर्धा शेर धने आणि अर्धा शेर साबुदाणा आणि अर्धा शेर जाड पोहे. आणि हे पीठ मी आटा चक्कीवरून पूर्णपणे लावून आणलेलं आहे, दळून आणलेलं आहे. मी भाजलेलं वगैरे काही नाही, असंच लावून आणलेलं आहे. आणि आता याच्यात मी घालणार आहे अद्रक लसूणचा पेस्ट आणि हिरवी मिरची सांबार आणि कढीपत्त्याचा पेस्ट. मी 15 ते 16 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि मी याच्यात हे तिखट नाही घालणार आहे वरचं, मी हे भाजणीचा चकली मसाला भेटते तो घेतलेला आहे, तो वापरणार आहे मी याच्यामध्ये. तोच मी घातलेला आहे आणि दुसरं तिखट नाही घालणार आहे. मिरच्या मी घातलेल्या आहेत. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल तुम्ही त्यानुसार वापरू शकता. आणि मीठ घालणार आहे चवीपुरतं. याच्यात मीठ नसतं. याच्यात तीळ पण आहेत, पण मला अजून तीळ पाहिजे तर मी अजून वरून आपले तीळ टाकणार आहे, पांढरे तीळ. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि याच्यात मी आता घालणार आहे 1 ते 1.5 वाटी कढवलेला आणि थंड केलेला तेल. हे पण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मी तेल आधी कढवून घेतलं आणि नंतर ते थंड करून घेतलं. मला याच्यात थोडीशी हळद कमी वाटत आहे म्हणून मी वरून थोडीशी हळद घालणार आहे. हे पण व्यवस्थित मिक्स करून आता थोडं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला हे 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे. आपले झालेले आहेत 15 ते 20 मिनिटं. आता मी साच्याला तेल लावून घेणार आहे. आणि याच्यात हे मिश्रण घालून आपण आता चकल्या तयार करून घेऊ. पहा मी एवढं कडक तयार केलेलं आहे पीठ. जास्त नरम पण नाही आणि जास्त कडक पण नाही. आता आपण चकल्या बनवून घेऊ. मी पेपरवर तयार करून घेणार आहे चकल्या. तुम्ही ताटात पण करू शकता. मी थोड्या करणार आहे आणि सोबतच तळून घेणार आहे. त्याच्याने चकल्या लवकर बनतात. अशाच प्रकारे पूर्ण तयार करून घेणार आहे मी चकल्या आणि मधातच थोड्या तळून पण घेणार आहे. तर माझे एवढे झालेले आहेत. मी आता तेल गरम करण्यासाठी ठेवते आणि मध्यम आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. हे तेलात टाकून झाल्यानंतर मी सोबतच दुसऱ्या चकल्या तयार करून घेणार आहे. हे होतपर्यंत दुसऱ्या चकल्या तयार होतात. थोड्याशा लालसर आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत.
आपल्या चकल्या आता तयार आहेत. अशाच प्रकारे मी बाकीच्या तयार करून घेणार आणि तळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या चकल्या आता तयार आहेत. अगदी पोकळ झालेल्या आणि कुरकुरीत आहेत. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आणि व्हिडिओला लाईक करत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.